मी शेती जवळजवळ 25 ते 30 वर्ष शेती करतो आहे मी. आणि शेती करत असताना पहिले कांदे आणि बटाटे असे उत्पन्न घ्यायचो आम्ही. आणि हे सगळं करत असताना मी शेतीची पिकं घेत होतो, कांदे बटाटे असे घ्यायचो. पण त्याला खर्च अफाट एवढा यायचा की खुरपणी सालपिडं वगैरे वापरूनसुद्धा परवडत नव्हतं. त्यानंतर मग मी ठरवलं की आपण आता तंत्रज्ञान कुठेतरी वापरलं पाहिजे, म्हणून शेती लोकांची पाहायला सुरुवात केली. पाहिल्यानंतर मला स्वतःला वाटलं की आपण शेती अशा जर पद्धतीने केली तर आपल्याला काहीतरी त्यात परवडलं. आणि योगायोगाने मी गावात असताना बाबूरावची सांडवर बाबूराव यांची गाठ पडली आणि त्यांनी पाटीलबाईचं मला माहिती दिली. पाटीलबाईची माहिती दिल्यानंतर कंपनीची मंडळी येऊन त्यांनी मला सगळी माहिती दिली. आणि माहिती दिल्यानंतर मी त्यांच्यात तंत्रज्ञान त्यांचं जे ते सांगतील त्याच पद्धतीने वापर केला. तेव्हा उत्पन्न केळीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळेल असं मला खात्री वाटते. माझी शेतीमध्ये 4 एकर जमीन, त्यात 4000 झाडं लागलेली आहेत. आणि तर त्याला खताचा वापर पाटीलबाई आणि रासायनिक खतं असं 85 ते 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर हे सगळं करत असताना आता उत्पन्न आता कुठं जर मी तसं पाहिलं तर 8, 9 ते 10, 12पर्यंत काही कुठं आहेत फण्या. तर त्याचं उत्पन्न जर म्हणलं तर सरासरी किलो 28 ते 30 किलोचं वजन गाडाचं भरण. आणि आजचा जर बाजारभाव धरला तर माझ्या अंदाजे 6 ते 7 लाख रुपये उत्पन्न आम्हाला मिळेल. 4000 झाडं आहेत, तर 4000 झाडाचं असं उत्पन्न मिळणार आहे अशी खात्री आमची आहे. पूर्वी ह्या ठिकाणी मी आता केळी लावली, ह्या ठिकाणी गवत होतं. आणि गवत असल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही केळी लावली, पण मला खात्री वाटत होती की एवढं उत्पन्न मला मिळेल म्हणून. पण पाटीलबाईचं खत वापरल्यामुळं आणि ते सगळं झाल्यानंतर इतकी झाडं जोमासाने आली की लोकांना बघण्यासारखं वाटायला लागलं. जमीन हलकी असूनसुद्धा पाटीलबाईचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं केळी इतकी जोमाने वाढली आणि घडसुद्धा चांगल्या पद्धतीनं लागलेली आहेत. आता मी शेतकऱ्यांनासुद्धा आव्हान करतो की शेती ही करताना सुद्धा पाटीलबाईचं जर मार्गदर्शन घेतलं तर त्या पद्धतीने जर केलं तर शेतीमध्ये कधी मागं माणूस राहणार नाही. मग तुम्ही कांदे लावा, बटाटे लावा किंवा ऊस करा, कुठली पिकं जरी घ्यायची झाली तर पाटीलबाईचं तंत्रज्ञान वापरून त्या पद्धतीने जर केलं तर मला वाटतं शेतकरी हा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी स्वतःची खात्री देऊ शकतो की मी तंत्रज्ञान त्यांचं वापरल्यामुळं मला शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं योगदान मिळणार आहे. माझी एकंदर कुटुंबाची मिळून 25 एकर शेती आहे. आत्तापर्यंत मी ऊस आणि इतर पिकं घेत होतो. माझी 1 एकर सागवानची शेती आहे, 4 एकर निलगिरीची शेती आहे आणि बाकी 20 एकर शेतीमध्ये इतर पिकं घेतो. इतर पिकाच्या उत्पन्नाच्या खर्चाच्या मानानं ऊस एक पिकं आत्तापर्यंत जरा परवडणारं होतं. सध्या मजुराच्या टंचाईमुळं आणि ऊस तोडणीच्या प्रॉब्लेममुळं आणि कारखान्यांचे दर व्यवस्थित नसल्यामुळं जरा इतर पिकाकडे वळण्याचा मी निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला. पेपरमध्ये असं वाचण्यात आलं की आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पाटील बायोटेक कंपनी जळगाव यांचं तंत्रज्ञान बऱ्यापैकी आहे. पेपरवरनं वाचल्यानंतर मी इतर ठिकाणी चौकशी करून गेल्या 1.5 वर्षापासून पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान घेतलेलं आहे. घेतलेल्या तंत्रज्ञानामध्ये पहिल्या वर्षी मी 1 एकर केळीचं पीक घेतलं. सर्वसाधारणपणे इथं 32 ते 35 टनाचा ॲव्हरेज आहे. मला गेल्या वर्षी 40 टनाचा ॲव्हरेज मिळालं. म्हणून मी परत 1 एकर ऊसासाठी घेतलं आणि 1 एकर हळदीसाठी घेतलं. आत्तापर्यंत माझी सरासरीचं ॲव्हरेज होतं 65-70 टनापर्यंत येत होतं आणि अगदी चांगलं जे क्षेत्र आपण म्हणतो त्यामध्ये 80 टन येत होतं.
पण यावर्षी सर्वसाधारण जमिनीमध्ये सुद्धा मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन 95 टन माझा ऊस यावर्षी गेलेला आहे. त्यामुळे माझा फायदा झाला. लागवड करताना जे खतं वापरावी लागतात ते आपल्या खतामध्ये कमीत कमी 25% तरी बचतच होते. आणि मग पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान साधारणपणे 15,000 रुपये आपण धरलं तरीसुद्धा मला 80 टन माझं जर स्वतःचं उत्पन्न पहिलं धरलं तरीसुद्धा मला 15 टन मिळाले, म्हणजे 30,000 रुपये मला जादाच मिळालेत. त्यामुळे ही शेती मला जरा फायदेशीर वाटली. गेल्या वर्षी मी ट्रायलसाठी ज्यावेळेला हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं त्यावेळेला मी संपूर्ण क्षेत्रासाठी घेतलंच नाही. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने 1 एकर केली आणि 1 एकर मी आपल्या पारंपरिक पद्धतीने केली. पारंपरिक पद्धतीने केलेल्याच्या केळीमध्ये बुंदे थोडे लहान राहत आहेत. पानाची संख्या गर्द हिरवी न राहता थोडीशी का होईना पण पिवळसर दिसते. ही गर्द आहे. पानांची संख्या भरपूर आहे. हिरवीगार पानं आहेत. त्यामुळं अन्न शोषून घेतलं जाते. आणि त्या दोन्हीचं ॲव्हरेज जर काढलं तर मला माझ्या पारंपरिक पद्धतीने करण्यामध्ये मला 32 टन मिळालं आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं त्याच्यामध्ये 40 टन मिळालं. केळाची जी साईज आहे ती आपल्या पारंपरिकपेक्षा 1.25 पट तरी मोठी आहे. शायनिंग चांगलं आहे. आणि मार्केटमध्ये ज्या वेळेला मी व्यापाऱ्याला दिली ते व्यापाऱ्यांचं सुद्धा मत असं झालं की अशी डाग जे पडतात ते डाग न पडणारी केळी निर्माण झाली. आणि ते आपल्या जे पारंपरिकमध्ये होते त्याच्यामध्ये केळीच्या याच्यावरती थोडेसे स्पॉट होते. ह्याच्यामध्ये अजिबात कसलाही स्पॉट नाही. पारंपरिकमध्ये करण्यामध्ये 10-11 फण्या होत्या. ह्या 13-14 फण्यापर्यंत लांबी वाढलेली आहे. शायनिंग आहे. केळाची जाडी वाढलेली आहे. आणि ॲव्हरेजनं त्याचं वजन पण जास्त होणार आहे. आत्ता मी जवळजवळ 5 एकरासाठी ऑर्डरसुद्धा बुक केलेली आहे. शेतकऱ्यांनी निव्वळ पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली तर ते निश्चितच फायदा होतो आहे. पण माझ्या मते अगदी उत्तम तंत्रज्ञान आहे. त्याच्यापासून फायदा आहे आणि शेतकऱ्याची उन्नती होणार आहे. आम्ही पूर्वी पारंपरिक शेती करायचो त्यावेळेस काही चासकामांचं पाणी नसायचं. त्या टायमाला आम्ही मुगी, ज्वारी, बाजरी अशी पिकं घ्यायचो. गेले 7-8-10 वर्षे इथे ह्या बागामध्ये चासकामांचं पाणी फिरायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही बागायती पिकं घेऊ लागलो. पण तंत्रज्ञान नसल्यामुळं आम्ही कुठंतरी 35-30-40 टनापर्यंत ऊस काढायचो. आता आम्ही टी व्हीला पाहिलं ते टी व्हीवर माहिती देत होते पाटील बायोटेकची. त्यामुळे आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला ते थोडंसं पाटील बायोटेकचं टेक्निकल दिलं. त्यामुळे आम्ही आता केळी, हळद, सीताफळं अशी पिकं घेऊ लागलो आहे. आणि त्यांचं ते घेतल्यापासून आमचा फार मोठा फायदा होऊ लागला आहे. यंदा आम्ही काही नाही तरी 70-80 पोत ॲव्हरेज काढू लागलो आहे ऊसाची. तर आम्ही आताच पाटील बायोटेकच्या माध्यमातून जी शेती करायला लागलो त्यामध्ये आमच्याकडं 15 एकर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये 5 एकर ऊस आहे. तसंच 2 एकर केळी आहे, 1 एकर हळद, 1 एकर आलं. आणि केळी ही आम्ही सीताफळाच्या बागेमध्ये 15 फूट सीताफळाला अंतर असल्यामुळे मी आंतरपीक घेतले केळीचं आणि त्याच्या साधारणतः 1000 खोड बसले. आणि आता असं मला वाटतं की साधारणतः 35-40 किलोचा घड निश्चितच मिळेल. तरी साधारणतः एका घडाला 16 ते 17 फण्या आहेत. आणि जमीन तशी हलकी असूनसुद्धा इथं पूर्वी मुगी वगैरे अशी पिकं घ्यायचो. पण आता बागायत झाल्यामुळं आणि पाटीलबाईच्या टेक्निकलमधून आपण ज्यावेळेस शेती करायला गेलो तर आता आम्हाला शेतीमध्ये केळीच्या उत्पन्नात तरी भरघोस पीक येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा पद्धतीचं साधारणतः एकंदरीत वातावरण दिसतंय की खूप चांगल्या पद्धतीची केळी इथं आंतरपीक घेऊन सुद्धा आलेली आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीची अशी केळी ती तयार झाली. दोन्ही फण्यामध्ये साधारणतः 5-6 बोटाचा अंतर तिथं ठेवला गेला आहे. आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीचं असं काही मार्जिंग आहे किंवा त्याला खूप चांगल्या पद्धतीचं असं अन्नरस किंवा सगळं मिळून एक व्यवस्थित असं घड तयार होतोय की 35-40 किलो निश्चितच घर पडेल अशी आम्हाला त्याच्याविषयी खात्री वाटते. तेव्हा पूर्वी जिथं आम्ही करायचो त्यावेळेस साधारणतः 15-16 हजार रुपये एकरी खर्च यायचा आणि आता 2-3 हजार रुपये वाढले. पण त्याचा जर रिझल्ट पाहता खूप चांगल्या पद्धतीचं त्याच्यातून उत्पन्न निघेल अशी आम्हाला आशा आहे. जी पाटीलबाईची जी ती औषधं मिळतात आम्हाला ती हुमाल जी आहे, त्याचबरोबर रिलीझर असतं, त्याच्याबरोबर तुमचे कॅल्नेट असतं
आणि असे औषधं मिळाल्यामुळं किंवा ते योग्य वेळीच आम्ही ड्रिंचिंग केलं, पावडर पसरल्या आणि त्या ठिबकद्वारे ते आम्ही सगळं त्यांना काही टायमाला ड्रिंचिंग ठिबकद्वारे दिली, तर काही टायमाला आम्ही आळवणी वगैरे करून ते दिली योग्य वेळेत. त्याच्यामुळं जमिनीचा पोत सुधारला आहे आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तयार झाला आहे. त्यामुळं तेव्हा पाटील बायोटिक्स एक आम्हाला एक वरदान आहे असं आम्हाला वाटू लागलं आहे. त्यामुळं कोणालाही शेतकऱ्याला जर वाटत असेल त्यांनी पाटील बायोटिक्सचं टेक्निकल वापरावं. आम्ही सगळ्या ऊसाला, त्याच्याबरोबर सीताफळांना, केळींना, हळदीला आणि याला संपूर्णपणे पाटील बायोटिक्स वापरलेलं आहे. त्यामुळे सगळीच पिकं फार उत्कृष्ट आणि पाहण्याजोगी आहेत. तरी मी माझं संपूर्ण क्षेत्र पाटील बायोटिक्सच्या याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि कुवतीप्रमाणे प्रत्येकाने अनुभव घेण्यासाठी का होईना, मोठ्याला नाही वापरला तरी छोटे 2-2 एकर 1-1 एकर जरी त्यांच्याकडून त्यांनी वापरून घेतलं तरी त्यांचा रिझल्ट त्यांना नक्की समजेल आणि मग अजून तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने त्या पाटील बायोटिक्सचं तंत्रज्ञान वापराल अशी मला आशा वाटते. तर तुम्ही प्रत्येकाने 1-2 एकर तरी त्याच्यावर खाली करावं आणि अनुभव घ्यावा असं माझं मत आहे.